जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील सुखबाई मारुती दिघे यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला। सुखबाई दिघे या 101 वर्षाच्या निरोगी असून विशेष म्हणजे त्यांना अद्याप गोळ्या औषधे डॉक्टर चालून आहे। या सोहळ्यानिमित्त कुटुंबियांनी श्री सत्यनारायण महापूजा, गोंधळ, श्री कुलस्वामी खंडेरायाचे जागरण, हभप उज्ज्वलाताई वाळके व रामानंद स्वामी महाराज यांचे प्रवचन असे विविध कार्यक्रम दिवसभर ठेवले होते। यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी आजीची मिठाई तुला केली। 101 दिव्यांनी आजीला ओवाळून 101व्या वाढदिवसाचा केक सुद्धा यावेळी आजीने कापला। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आजीला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। तर उपस्थितांचे आभार दावला दिघे, गोरक्ष दिघे, गणेश दिघे व कुटुंबियाच्या वतीने मानण्यात आले। पाहुयात सविस्तर। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर एक्सप्रेस, कोळवाडी आळे, जुन्नर। सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा याला जे शास्त्रीय पद्धतीनं नाव दिलं जातं, आपण सुरुवातीला त्याच्या पाठीमागचं कारण बघितलं। त्या चंद्रदर्शन म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अनुभव, जुन्या जाणत्या मंडळींची अनुभव घ्यावीत याकरिताच हा सगळा सोहळा। आईला आज काय दाखवायचं ते चंद्रदर्शनाचं निमित्त आहे, आपण दाखवायचे अनुभव। कारण परिवारात नव्या पिढीला दिला जातो त्याचं नाव फक्त अनुभव। सांगण्याचं तात्पर्य जुन्या माणसांचं चंद्रदर्शन सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचे अनुभव दाखवण्याकरता त्यांच्या आयुष्यभरात शास्त्रानं लिखित केलेल्या वर्षभरातील 12 ती आता खऱ्या अर्थानं आईचं तर 101 वर्षाचं आयुष्य ना, 1000 चंद्र पूर्ण पौर्णिमा बघितल्या। म्हणून या निमित्तानं या न्यायानं आता 65-70च्या पुढे खऱ्या अर्थानं कार्यक्रम केला जातो। तर नव्या पिढीला भीती वाटते, तर इतकं आयुष्य सगळ्यांना भेटणारे असं काही नाही। परंतु या दिघे परिवारात खऱ्या अर्थानं ज्या आजीला इतकं गोड आयुष्य ईश्वरानं दिलं, आपल्या सखुआई मारुती दिघे आईच्या खऱ्या अर्थानं आईला प्रेम करणारी, माया लावणारी। खरं तर माझी चर्चा तर झाली नाही, परंतु आजीचा गोड वारकरी नातू आजीसोबत फोटो दिसतोय ना, आणि अगदी नातवंडही आहेत। हा गोड असा परिवार आपल्या या थकल्या भागलेल्या आजीला तिच्याकडून आशीर्वाद घ्यावा। नसल्यानंतर गेल्यानंतर तर अनेक मंडळी कार्यक्रम करतात, पण हयात आहे तोपर्यंत तिचं कौतुक करावं या गोड हेतूनं संपूर्ण दिघे परिवारानं हा अत्यंत गोड देखणा हा सोहळा तिच्याकरता संपन्न करताय। की आजींचा 101 वर्ष ओलांडलं आहे आणि या संपूर्ण वस्तीमध्ये दिघेमळा, कोळवाडी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा या वयाचं आज कोणीही हयात नाही। सर्वात ज्येष्ठ आजी या सखुबाई आहे आणि ताईला वाटतं की 101 वर्ष कुठेतरी झोपलेले अंतरुण असतील, परंतु अजूनही मागच्या गेल्या वर्षी म्हणजे 6-7 महिन्यापूर्वी इकडे मळा आमचा दिघेमळा देवापासून पूर्वेला, तिथं सुद्धा ते आले होते आता चालत आता आणखी थकल्या, परंतु अजून खणखणीत आवाज बोलतात। केव्हा मी अधूनमधून भेटलं की ओळखतात, अजूनही मला नेमकं सांगतात कोण आहे। तर अशा आजीचा एक कृतज्ञता सोहळा, आजीनं जे संस्कार केले त्याचा कृतज्ञता सोहळा व्यक्त करण्यासाठी आज त्यांच्या कुटुंबियांनी हा मोठा सोहळा आजीचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 100 वर्ष जगणं, जर मला माहित नाही मी किती वर्ष जगेल, पण माझ्या समोर जर आज 100 वर्ष जगणारा एखादा व्यक्तिमत्व असेल तर मी थोडंसं शास्त्रातून चिंतन करेल की बाबा 100 वर्ष जगणं शक्य आहे का? हो, शक्य आहे तर मला 100 वर्ष कसं जगता येईल? जगायचे पण मला आनंदात जगायचे, शास्त्राचा आधार घेऊन जगायचे। मला एक संन्यासी होऊन बाबासारखं नागडे फिरायचं नाही, मला गृहस्थी राहायचे। माझे लेकरं कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, महाराज, कीर्तनकार वगैरे हेही करायचे। मला संसारात राहून हे सगळं करायचंय। कसं करता येईल? भगवद्गीता। कसं करता येईल? भगवद्गीता। कसं करता येईल? भगवद्गीता। पर्यायच नाही। सखुबाई मारुती दिघे यांच्या आज 101 वाढदिवसानिमित्त सगळे जमलेले मान्यवर, त्यांचे नातेवाईक, खरोखर असं जीवन जगणं म्हणजे एक काहीतरी, कारण त्या मुलांनी नातवंडांनी सेवा केल्याशिवाय नाही। कारण आज नाही म्हटलं तर कोणाच्या मुलांना, आई वडिलांना बघायला वेळ नाही, परंतु आज हे नातवंड ह्या मातेच्या चांगल्या प्रकारे सेवा करून आज ह्या 101 चंद्र त्यांनी पाहिलेला आहे। खरोखर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पहाटे दळण दळलं
आणि डोंगराचे भारे वाहिले आणि या आजी कायम डोक्यावर पाठी घेऊन आळ्यात दूध घेऊन यायच्या. खरोखर कारण माझं लग्न झालेलं 35-36 वर्ष झाले, तेव्हा बघितलं आजी, त्यावेळेस काही गाड्या बिड्या नव्हत्या, पण आजी डोक्यावर पाठी घेऊन गावात जात होत्या. खरोखर त्यांचं आज नाही म्हटलं तर त्यांचं काहीतरी म्हणजे आपल्यालाही पण असं काहीतरी लाभावं, कारण आपलं जीवन असं आदर्श घ्यावं खरोखर. कारण एवढं जीवन सोपं नाही, 101 वर्ष म्हणजे सोपं नाही. कारण आज नाही तरी 20-22 वर्ष झाले का झाली लगेच याला डायबिटीज झाला, बीपी झाला, शुगर झाली. खरोखर तसं आयुष्य आपलंही जगावं, कारण या आजीला एक नातवंड पतवंड भरपूर परिवार आहे. या जुन्या मंडळींनी खरं तर आम्ही म्हणत आलो की जुनं ते सोनं, त्या जुन्याप्रमाणे खरं तर या मावशीने केलेला, आजीने केलेला संसार, पण तो आजची तरुणाई कुठेतरी आपण कायम म्हणत असतो यांचा आदर्श घ्यावा. कारण की कुटुंब नियोजनामध्ये त्यांनी केलेली, मागच्या काळामध्ये त्यांनी केलेली ऍडजस्टमेंट असेल, पण तो आजकाल आम्हाला आमच्या असलेल्या परिवारामध्ये ऍडजस्टमेंट काही जमत नाही. थोडं काही झालं का आम्ही लगेच रुसून फुगून जातो किंवा काहीतरी लगेच आई वडिलांना सांगतो. परंतु या जुन्या मंडळींनी केलेले कष्ट, त्यांनी केलेल्या कुटुंब नियोजनामधली ऍडजस्टमेंट आज नक्कीच आदर्शवत आहे. आणि हीच खरं तर त्यांची असलेली या परिवाराला जी शिकवण आहे. मग दाऊलादादा असतील, त्यांचे नंतर पंचवार्षिक मध्ये दिघे परिवाराला जो असलेला त्या ठिकाणी मान सन्मान भेटला, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम त्यांच्या नातवाने खरं तर त्या ठिकाणी देवस्थानमध्ये केलं. आणि नक्कीच एक आदर्शवत असलेली ही माता आज आम्ही पाहतोय की त्यांच्या ज्या मुली आहेत तिन्ही सुद्धा, त्यांच्या एवढं सुद्धा वय आजकाल जगायला भेटत नाही. म्हणजे किती कष्ट आजीने केले असतील आणि आजही या वयामध्ये 101 वयामध्ये आज आजी खंबीरपणे या सगळ्यांना खरं तर आदर्श होत आहे. आम्हा सगळ्यांना आदर्श होत आहे. आजींनी 101 वर्ष, किती वर्षात वयात लग्न झालं आजीचं, अल्पवयस, तेव्हापासून अजून नामदेव सर असतील, कोणी असतील, आजी कस काय विचारले पदर ओढतील आणि मग बोलतील रामकृष्ण हरी. तोंड सुद्धा आजीनं पाहिले. मला हे सांगायचं, मी मगाशी पाहिलं आजींच्या मुली आजींपेक्षा म्हाताऱ्या दिसतात. मला विशेष वाटलं की जीवनामध्ये कर्मयोग कसा असावा, आणि याचं कर्मयोगाचं उत्तम उदाहरण जर कोणतं असेल, आपण सर्वांनी पाहिलं. कर्मयोगी भाऊराव पाटील ऐकून आहे आपण, कर्मयोगी गाडगे बाबा ऐकून आहे आपण, संत तुकडोजी महाराज आपल्याला माहिती आहे. पण आता जिवंत उदाहरण म्हणलं तर कर्मयोगी जर कोणाला म्हणायला लागल तर आमच्या मातोश्री गंगा भागीरथी श्रीमती सखुबाई मारुती दिघे 101. पहा, म्हणजे जीवनामध्ये शतगणले ते अर्धरात्र खाय, मध्य बाल तो पिढा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहिजे का. संतांनी सांगितलं 100 वर्ष आयुष्य, पण आपल्या आजींना 100 वर्ष ओलांडले. आणि जीवनामध्ये एवढा मोठा त्याग या संसारा कुटुंबासाठीच नाही केला, तर समाजासाठी, त्यांच्या नातलगांसाठी सुद्धा आजीने केला. आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी. महाराजांच्या पदस्पर्शाने आणि रेडा समाधीने पावन झालेल्या आपल्या ह्या आळेगावच्या कोळवाडीच्या या भूमीमध्ये आज मनस्वी आनंद होत आहे की आमची आजी श्रीमती सखुबाई मारुती दिघे यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण अगदी सकाळपासून बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आजीला शुभेच्छा देऊन पुढील कामासाठी निघून गेले. त्यामध्ये मग माझे मार्गदर्शक, माझे गुरुवर्य आदरणीय प्रसन्न अण्णा डोके असतील, त्याचप्रमाणे आपल्या आळेगावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे किशोर शेठ कुऱ्हाडे असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले आपले मंगेश अण्णा काकडे असतील, त्याचप्रमाणे सुयश भाऊ हंडे असतील आणि त्यांचा मित्र परिवार असेल, असे अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देऊन गेले. त्यानंतर आता या दरम्यानच्या काळामध्ये आमचे प्रेरणास्थान, युवकांचे श्रद्धास्थान जीवनभाऊ शिंदे असतील, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी माझ्या दिघे कुटुंबियांच्या वतीने सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या दरम्यान गोपाळ पवळे, त्याचप्रमाणे लहू चोरगे, भाऊ खुरसुले, विजय भोईरकर, भास्कर पावडे, सागर भोईरकर, विपुल भोईरकर हे सगळे बावळ पट्ट्यातील जी मंडळी आहेत तेही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपलं देखील मी या ठिकाणी कुटुंबाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि या ऋणामधून मला नाही म्हटलं तरी कधीही होता येणार नाही याची देखील मला या ठिकाणी कल्पना आहे. असंच प्रेम
तुम्हा सर्व मंडळींचं या ठिकाणी आमच्या कुटुंबावर मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी या निमित्तानं व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रम झाल्याच्या नंतर लगेचच या ठिकाणी आपण महाप्रसादाचं आयोजन ठेवलेलं आहे। कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय या ठिकाणावरून